मराठमोळ्या रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखची ऑनस्क्रीन जोडी तसेच ऑफस्क्रीन जोडी कायमच चर्चेचा विषय राहिली आहे। या दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा तुझे मेरी कसम या सिनेमात पाहायला मिळाली होती। तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत। रितेश आणि जेनेलियाच्या पहिल्या या चित्रपटाने अख्ख्या देशाला वेड लावले होते। 3 जानेवारी 2003 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। दोघांचे आयुष्य बदलणारा हा चित्रपट ठरला। त्यांचे प्रेमही या चित्रपटाच्या सेटवरच फुलले होते। त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली। आजही ते बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल आहे। तुझे मेरी कसम ची खास गोष्ट म्हणजे या कॉलेज लव्ह स्टोरीला प्रेक्षकांची पसंती मिळाली। शिवाय या चित्रपटाचे गाणेही हिट ठरले। ऑडिओ कॅसेटच्या त्या जमान्यात या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता। पण चित्रपटगृहामध्ये हिट ठरलेला हा चित्रपट थिएटर शिवाय इतर ठिकाणी उपलब्ध नाही। सध्या OTTचा बोलबाला आहे। थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो। तसेच चित्रपटाच्या DVD उपलब्ध होतात। पण तुझे मेरी कसम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 वर्ष उलटल्यानंतरही हा चित्रपट टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही माध्यमावर पाहू शकत नाही। विशेष म्हणजे या चित्रपटाची अजूनही बाजारात पायरेटेड कॉपी मिळत नाही। तर असे का आहे हे आपण जाणून घेऊया। हा चित्रपट रितेश आणि जेनेलिया देशमुखचा पहिला चित्रपट होता। या चित्रपटातून दोघांनी पदार्पण केले। या सिनेमाची निर्मिती रामोजी राव यांनी केली। या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले होते। असे म्हटले जाते की रामोजी राव एक हुशार उद्योगपती आहेत। त्यांनी त्यांचे डिजिटल अधिकार विकले नाहीत, जेणेकरून लोकांना हा चित्रपट आवडला असेल तर प्रेक्षक चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील। मूवी चॅनल फक्त तेच चित्रपट दाखवू शकतात जे त्यांना प्रोडक्शन हाऊस कडून घेतले किंवा खरेदी केलेले असतात। त्यामुळे तुझे मेरी कसम चित्रपट टेलिव्हिजनवर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आपण पाहू शकत नाही। तेव्हा तुझे मेरी कसम हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता। तेव्हा नुकतेच चॅनलचे युग सुरू झाले होते। तेव्हा तुझे मेरी कसम हा चित्रपट चॅनलवर दाखवण्यात आला नव्हता। कॉलेजच्या जीवनावर असणारा हा चित्रपट त्या काळी फार लोकप्रिय झाला होता। तुझे मेरी कसम या चित्रपटाची क्रेज आजही कायम आहे। महाराष्ट्रातल्या लातूर, परभणी, कोल्हापूर, नांदेड यांसारख्या शहरात आजही या चित्रपटाचे शोध चालवले जातात आणि प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम या चित्रपटाला लाभले आहे। अनेक नवीन रिलीज आलेल्या चित्रपटांसोबत हा चित्रपट रिलीज केला जातो आणि तो हाऊसफुलही होतो। हेही विशेष आहे। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।